भाऊ हेच का तो जिने आपले 6 महिन्यापासून पैसे नाही दिले? हो भाऊ, याचे 6 महिन्यापासून पैसे घेतलेले आणि तसे पैसे घेतले का तसे 1 रुपया सुद्धा ऑफिस दिलेलं नाही आपल्याला. अहो भाऊ, आईला ऍडमिट करायला दवाखान्यामध्ये डॉक्टरने 2 लाख रुपये खर्च सांगेले. देतो मी तुमच्या लवकरात लवकर पैसे. एवढे सहकार्य करा मला. अरे भाड्या माजला का? तुला थोडी सवलत दिली, तू डोकं बसला माया. हा, मला येतोय नाटक चालणार नाही. हे बाकीचे कारण बिरणं मला सांगू नको. तोय मला उद्याच्या उद्या पैसे जमा झाले पाहिजे. जर पैसे जमा झाले नाही तर तुला दुकानातलं आत्ताच सामान उचलून नेईन मी. तुला आत्ताच सांगू राहिलोय. हो दादा, तुम्हाला चांगला माहिती माझ्या आई ऍडमिट दवाखान्यामध्ये. प्लीज एवढं सहकार्य करा. तुम्ही तुमच्या लवकरात लवकर पैसे. तुला भाऊ काय म्हणले? उद्या पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे तुझे जे कारण आहे ना हे तिकडे गेले चुली. भाऊ हा कसे पैसे देत नाही हे मी पाहतो आणि याच्याकडून व्याज सगळं पैसे काढायचे. चला तुम्ही आता. काय भेटलाय तुला? माझ्या आईने तुझी एवढी सेवा केली आणि तू त्याचं काय फळ दिलं? तिलाच आजारी पाडलं. अगं तू साऱ्या जगाची आहे ना, आणि आता तूच माझी परीक्षा घेऊन राहिली आणि माझ्या भाऊ एवढा मोठा डोंगराचा कर्जाचा पहाड उभा केला तू. अगं एवढी सेवा करतो तुम्ही, माझी आईने एवढी तुझी सेवा केली. आई खूप विश्वास होता तुझ्यावर माझा, पण आज तू माझा विश्वास सगळा हरवला. त्या आईला तू नीट करीना. माझा आता तुझ्यावर विश्वास उडाला.